नमस्ते नमस्ते. मी आज एक रेसिपी बनवते. त्याचं नाव आहे नूडल्स बनवते आणि मी आता हे तेल टाकते. थोडं भरपूर टाकले आणि हे मी माझ्या पद्धतीने बनवते. कोणाचं असं शिकून नाही बनवत. मी शिकून कोणाचं बघून नाही. आता हे माझ्या माझ्या ह्याने मी तेल टाकलेलं ह्याच्यामध्ये. आता तेल टाकल्यानंतर आपण तेल टाकलंय. आता जिरं टाकते. काहीतरी जिरं टाकते. आता तर चवीनुसार हे थोडं जिरं आहे ना, बरोबर आहे ना. चवीनुसार जिरं टाकलं चवीनुसार. आणि नंतर मग थोडं हा कांदा घेतलाय. 2 कांदे कापून घेतल्यात हे काय. आणि हे कच्चे उकळले नाही जिरं मी पहिलं टाकते कांदा त्याच्यामध्ये. कारण का कांदा पहिला आणि जिरं मग जळून जातं आणि मग चव मरून जाते. आता ह्याच्यात ते कांद्यामध्ये तो शिजून निघतोय. कांद्यात शिजून निघतो आपले नूडल्स. आता मी हा थोडा मटण मसाला आहे. हा थोडा मटण मसाला आहे. हा अर्धी पुडी आहे, जास्त नाही आहे. आणि हा नूडल मसाला आहे. नूडल्स मसाला आहे हा. आणि मी नूडल्स भिजवले पाण्यामध्ये, भिजायला ठेवले पाण्यात. आणि ते पहिल्यांदा हे भिजवले हे नूडल्स 2 पाकिट हे. आणि ह्याला थोडं मीठ टाकले. मीठ टाकून ह्याच्यामध्ये जरा भिजवले ना त्याची घाण स्वच्छ असतं. आता हा आपला कांदा संपूर्ण कांदा लाल नाही करायचा, अर्धा कच्चा ठेवायचा. कारण दुसऱ्या भाज्यामध्ये तो शिजून जातो. आता हे कच्चा कांदा आहे. आता कच्चा कांदा आहे, ढोबळी, हे गाजर टमाटो ढोबळी. आणि हे सोयाबीन पहिले भिजवून घेतले, चांगले भिजवले सोयाबीन. आणि खूप 8-9 पाण्याने धुवायचे ह्याचं सगळे घाण जाते निघून काय. आणि अशी घाण गेली निघून त्याला पहिले लाल करायचे टाकून काय. असं लाल चांगलं काय. म्हणजे काय होतं, खायला चवीती. खाऊन पिऊन पोट भरलं की म्हणतात चांगलं नाही झालं. पहिलं म्हणतं बनव ना आणि बनवलं खाऊन पिऊन म्हणतात चांगलं नाही झालं. असे पण मी बनवते काय. आज मुलं घरी आहेत, दोन्ही पण मुलं घरी आहेत. कारण नूडल्स बनवते त्यांच्यासाठी. चांगलं त्याला सोयाबीन लाल करायचे, लाल करून घ्यायचे. ते कच लागते. ते लाल झाले की चव येते चांगली. ते किती लाल झालेत ना हे असे. आता चोंबापणा राहू द्या. माझी नातली चोंबडापणा करते मधी आणि एवढी हावरी. हे बनव ते बनव काय. हे असेल आणि असं द्यायचं असतं बनवून. आता ह्याला चांगलं लाल करते काय. हे माझ्या मनाने मी
बनवते, कुणाचं बघितलं नाही, शिकले नाही, काय नाही. एवढं महागाचं बाहेरून आणायचं, खायचं, किती महाग आहे. बाहेर एवढं एवढंसं मिळतं आहे 100-80-90ला. आता या आपण आपल्या मनाने बनवून चांगलं घेतलं घरातल्या घरात तर काय पोरं खातात. एकदा खाल्लं की 10 वेळा मागत नाही परत परत हे बनव ते बनव. काय त्यांना पण थोडं चांगलं तुंगलं घालायचं काय.